नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपलं सणचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी आपण ना सिमला मिरचीची भाजी बनवत आहोत. खूप टेस्टी लागते भाजी ही. चपातीबरोबर भाकरीबरोबर खाताना खरंच खूप मजा येते. पहिले तर सिमला मिरची पहिले स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यानंतर पुसून घ्यायची, त्याच्यानंतर याचे बिया वगैरे काढून घ्यायचे. 2 कट म्हणजे 1 कट मारून त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि नंतर त्याचं मस्त असं बारीक असं चिरून घ्यायचं. मी इथे उभ्या याच्यामध्ये चिरून घेतलं आहे. तुम्ही कोणत्याही शेपमध्ये चिरून घेऊ शकता. मस्त लांब लांब असं चिरून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता फोडणीसाठी आपण कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचा आहे, राई जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं टाकायची, छान परतवून घ्यायचं. लसणाची फोडणी ना मस्त अशी खमंग लागली पाहिजे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे फोडणीवर आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे. आता ही भाजी आपण ना फक्त मिरचीवर बनवतो आहोत, म्हणजे कुठेही लाल तिखट वगैरे याच्यात वापरणार नाही आहोत. त्याच्यामुळे इथे मी 3 ते 4 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्याही परतवून घ्यायचा आणि त्याचा मस्त असा स्पायसीनेस त्या भाजीमध्ये उतरतो मग. आणि छान परतवून घ्यायचं पहिले 1 ते 2 मिनटं. कांदा थोडासा सॉफ्ट व्हायला पाहिजे, जास्त नाही, फक्त हलकासा पिंकिश कलर आला ना की तोपर्यंतच आपण कांदा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे परतवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हळद टाकून मस्त असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जी उभी चिरलेली सिमला मिरची आहे ना ती टाकायची आहे. इथे मस्त अशी ग्रीन सिमला मिरची काय हिरवीगार होती छान अशी आणि अशा पद्धतीने उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडीनुसार एकदम बारीकही करू शकता किंवा असं उभ्या ह्याच्यामध्ये करू शकता किंवा छोटे अजून तुकड्याचे अजून 2-2 भाग केलात तरीही चालेल. मला असं मस्त लांब लांब बघायला आवडतं, त्याच्यामुळे मी तशीच करते आणि छान तेलावर परतवून घ्यायची आहे मस्त आणि झाकण ठेवून वाफ काढायची. आणि वाफेवर इतक्या झटपट होते ना, अगदी 5 ते 7 मिनिटाच्या आत आपली ही भाजी तयार होते. जास्त वेळही लागत नाही आणि खायला टेस्टी लागते. एकदा झाकण उघडून बघायचं, त्याच्यानंतर व्यवस्थित परतवायची आहे, कारण का आपण वाफेवर शिजवतो ना भाजी, त्याच्यामुळे थोडंसं मध्ये मध्ये झाकण काढून चेक करायची आणि छान परतवायची, जेणेकरून व्यवस्थित सगळीकडून शिजली जाईल. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची आहे. 1-1, 2-2 मिनिटांनंतर ना आपण 2-2 ते 3-3 मिनिटांनंतर असं झाकण काढून छान परतवायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे, जास्त वेळ लागत नाही आणि सिमला मिरची आहे ना ती पटकन शिजून जाते. अगदी झटपट होते ही भाजी, त्याच्यामुळे खूप कमी वेळेमध्ये तयार होणारी ही भाजी आहे. आणि ते पुन्हा एकदा बघा झाकण काढून पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेते आहे आणि ह्याच्यावर आता मस्त असं ओलं खोबरं जे असतं ना ते टाकते आहे मी. ते किसलेलं ओलं खोबरं ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीरही टाकणार आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करूया. ओलं खोबरं हे नक्की टाका, त्याने भाजीची चव अजून वाढते. त्याच्यामुळे जेवढं टाकाल तेवढं कमी असं म्हणतात. आणि मी इथे जवळपास ना एक मूठभर किंवा एक छोटी वाटीभर असं टाकलेलं आहे. मस्त असं भरपूर असं लागलेलं आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून सगळीकडे लागेल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक छान अशी वाफ काढायची. वाफेवर शिजताना त्याचा कलर ट्रान्सपरंट होतो, त्याच्यामुळे आपल्याला लगेच कळून येते. त्याच्यामुळे अगदी त्याच्यावर शिजलं की नाही असं चेक करत बसायची गरज पडत नाही. फक्त आपल्याला ती खाली लागू नये म्हणून ढवळत बसायचं असतं. आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून ना झाकण ठेवलेलं आहे आणि ही आता 2 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि बघा मस्त भाजी सुटसुटीत होते, कुठेही पाणी वगैरे राहत नाही. तुम्ही पाहिजे तर थोडंसं ना दाबून एका साईडला करून दाबून चेक करू शकता. अशा पद्धतीने बघा पाणी वगैरे असेल ना तर म्हणजे व्यवस्थित ते सुकवायचं आहे. ह्या भाजीला थोडंसं नाही म्हटलं ते पाणी सुटतं नंतर. त्याच्यामुळे मस्त अशी गरमागरम वाफेवरची ते सिमला मिरची तयार झालेली आहे आणि ते सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. ही तुम्ही चपाती किंवा भाकरीबरोबर खूप भन्नाट लागते. भाताबरोबर वगैरे तोंडी लावायला खरंच खूप टेस्टी आहे भाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.